2025च्या महाकुंभमेळ्यातली ती घाऱ्या डोळ्यांची रुद्राक्षाच्या माळा विकणारी तरुणी आठवतेय, जिने एका क्षणात अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेतलेलं. तीच महाकुंभाची मोनालिसा आता पुन्हा चर्चेत आली आहे, पण यावेळी एका धक्कादायक प्रेम कहाणीमुळे आणि गंभीर आरोपामुळे. तिच्यासोबत नेमकं घडतंय काय जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. तर ज्या मोनालिसानं लाखोंच्या गर्दीत आपलं वेगळेपण हे सिद्ध केलेलं, तिनं आता कुटुंबाचा विरोध पत्करून थेट केरळ गाठलं आणि आपल्या प्रियकरासोबत लग्न केलंय. पण या लव्ह स्टोरीला एक चित्रपट दिग्दर्शकानं लव्ह जिहादचं नाव दिल्यानं देशभरात नव्या वादाला तोंड फुटलंय. मध्य प्रदेशातील इंदूरची रहिवासी असलेली मोनालिसा भोसले तिच्या आकर्षक डोळ्यांमुळे आणि माळा विकण्याच्या अनोख्या शैलीमुळे 2025च्या महाकुंभमेळ्यात चर्चेचा विषय ठरलेली व्हायरल झाली. सोशल मीडियावर तिचा फोटो व्हायरल झाला आणि अल्पावधीतच महाकुंभमेळा गर्ल म्हणून प्रसिद्ध झाली. तिच्या या प्रसिद्धीमुळे तिला मल्याळम चित्रपट सृष्टीत सुद्धा नागम्मा या चित्रपटाद्वारे पदार्पण करण्याची संधी सुद्धा मिळाली. पण आता हीच मोनालिसा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा माध्यमांच्या केंद्रस्थानी आली आहे. तिनं महाराष्ट्रातलाच अभिनेता आणि मॉडेल फरमान खान याच्याशी लग्न केलं. 1.5 वर्षापूर्वी फेसबुकवर त्यांची ओळख झाली आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. मात्र आंतरधर्मीय विवाह असल्यामुळे मोनालिसाच्या कुटुंबियांचा, विशेषतः तिच्या वडिलांचा या लग्नाला तीव्र विरोध होता. मोनालिसानं आरोप केला की तिचे वडील तिच्यावर एका दूरच्या नातेवाईकाशी लग्न करण्यासाठी दबाव टाकत होते आणि या परिस्थितीत तिनं धाडसी निर्णय घेतला. नागम्मा चित्रपटाच्या शूटिंगसाठी केरळमध्ये असताना तिनं प्रियकर फरमान सोबत केरळ गाठलं आणि तिरुवनंतपुरम मधील थंपानूर पोलीस ठाण्यात सुरक्षा मागितली. पोलिसांनी मोनालिसा सज्ञान असल्यानं तिला तिचा जोडीदार निवडण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचं स्पष्ट केलं. 11 मार्च 2026ला बुधवारी मोनालिसा आणि फरमान यांनी आधी कोर्ट मॅरेज केलं आणि नंतर तिरुवनंतपुरम इथल्या अरुमनूर नैनार या मंदिरात हिंदू रीतिरिवाजांनुसार सुद्धा लग्न केलं. या लग्नाला केरळचे शिक्षण मंत्री व्ही शिवनकुट्टी, सीपीएमचे राज्य सचिव एम.व्ही. गोविंदन आणि खासदार ए रहीम यांच्यासारख्या अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा उपस्थिती लावली. खासदार ए रहीम यांनी तर या विवाहाला खरी केरळ स्टोरी संबोधलं आणि सौंदर्याचं उत्तम उदाहरण असल्याचं सुद्धा म्हटलं. सोशल मीडियावर खरं तर मोनालिसा 18 वर्षांची नसल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. यावर तिचा पती फरमान खाननं माध्यमांसमोर येऊन थेट मॅरेज सर्टिफिकेट आणि आधार कार्ड दाखवलं. फरमान यावेळी म्हणाला की अनेक ठिकाणी अफवा पसरवली जाते की मोनालिसा अल्पवयीन आहे, पण ते खोट आहे. ती 18 वर्षांची आणि आमच्याकडे त्या संदर्भात सगळे कायदेशीर पुरावे सुद्धा आहेत. मात्र आता या लग्नावरून एक मोठा वाद निर्माण झालाय. मोनालिसाला चित्रपट सृष्टीत आणणारे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी या लग्नावर गंभीर आरोप केलाय. त्यांनी म्हटलंय की हे बंड नाही, हा लव्ह जिहाद आहे. दिग्दर्शक मिश्रा यांच्या मते मोनालिसा लव्ह जिहादमध्ये अडकली आहे आणि तिच्या मॅनेजरनंच तिचा सौदा केलाय. त्यांनी या घटनेमागं महाकुंभमेळा अयशस्वी करण्याचा उद्देश असल्याचा दावा सुद्धा केलाय. एका बाजूला प्रेमविवाहाचं समर्थन करणारे नेते आणि दुसरीकडे लव्ह जिहादचा आरोप करणारे हे दिग्दर्शक. तर फरमान स्वतः एक अभिनेता आणि त्याची ओळख एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती त्या दोघांची. तर आमचं प्रेम हे 6 महिन्यांचं असलं तरी ते 60 वर्षांइतकं घट्ट आहे, अशी भावना सुद्धा यावेळी फरमाननं व्यक्त केली. मोनालिसानंच आधी आपल्याला प्रपोज केल्याचंही त्यानं सांगितलं. सध्या तरी हे जोडपं केरळमध्येच स्थायिक होण्याचा विचार करतंय. मोनालिसा आणि फरमान या दोघांच्या लग्नामुळे देशभरात पुन्हा एकदा आंतरधर्मीय विवाह आणि त्याभोवतीच्या वादावर चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. हे खरंच प्रेम आहे की लव्ह जिहादचं नवं प्रकरण, हे काळच ठरवेल. पण सध्या तरी महाकुंभ गर्ल मोनालिसा म्हणून पुन्हा एकदा नव्या वादात सापडली आणि त्यामुळं बाकी सगळ्या प्रश्नांना ती कशी उत्तरं देते, याकडे कसं पाहते, हे तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला याविषयी, तिच्या लग्नाविषयी काय वाटतंय, कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.